आणि वारंवार मला म्हणणारे वय झाली हो आमची रामदास भाऊ, क्रिकेट सोडायचं हे पण नाही ना, तुमच्या बिना आम्हाला करमणारच कसं भरत भाऊ, आणि तुम्हाला देखील आमच्याशिवाय करमणार नाही असे क्रिकेटचे प्रेमी. विसरायचं कसं त्या माणसाला मित्रांनो. जरी या ठिकाणवर माझं गाव 60-70 किलोमीटर अंतरावर असेल, अगदी आई सप्तशृंगी गडापासून जवळ अफोडा शेणकापूर धरणापासून जवळ चिंचोरे भरुड गाव. अगदी मित्रांनो ह्या ठिकाणी आमंत्रित केलं कमेंट्री करण्यासाठी. एक संधी मिळाली या भागात, ओळख नव्हती आपली, परंतु डांग सौंदाणा प्रीमियर लीग पासून सटाणा आणि सौंदाण्या या नगरी बसण असं वारंवार जेव्हा मी जातो तेव्हा असं वाटतं की नाही बाबा माझं माहेर घर बनलंय. हा भाग जर बघायला गेलं तर सलाम करतो सगळ्यांचं. कालचा दिवस बघितला तर मित्रांनो, जरी माझं गाव येथून 60-70 किलोमीटर अंतरावर असेल, तरी मला चहा पाण्यासाठी आमंत्रित केलं आमचे भाऊ, अति गोड स्वभावाचा माणूस भरत भाऊ वाघ. अगदी गरीब माणसाला त्या ठिकाणी काल बोलवून अगदी चहा पाजला व त्या माणसाने त्याच्या मळ्यामध्ये. विसरू कसं त्या माणसाला. आणि तिथून जर निघलो तर चिंता मित्रांनो जाय बारी कळवणच्या दिशेने गावाकर गेलो. असे मित्र चहा पाणी जरी पाजलं तरी असं वाटतं की माझं कोणीतरी आहे. आता नाही या भागामध्ये मी घाबरणार असे आमचे एक स्वभावाचे मित्र शेट क्रमांक पहिलेच घेऊन येतील. रामगिरी बाबा संघाकडा भरत भाऊ वाघ निखिल गावाची शान सामना करतील. त्यांचा ततानीची शान गणेश पवार युवा वॉरियर्स संघाकडा. युवा वॉरियर्स संघाचे बालक ते देखील कमी नाही मित्रांनो. एक ओळख शिक्षक चांगली म्हणजे ओळख, अशी ओळख ते आमचे गुरु गौतम चौधरी सर असतील, जितू भांबरे सर असतील. आज शिक्षक क्षेत्रामध्ये काम करणारे असे आमचे दोन क्रिकेटचे राजा ओळख जितू भांबरे सर, कंदाणे गावाची शान. दोन्ही भलाड्या संघामध्ये लढत होईल. युवा वॉरियर्स वर्सेस रामगिरी बाबा. रामगिरी बाबा सोंदाणे आणि अगदी शरीराला भीत घेणारा चंड लाजवाब. त्या माणसामध्ये गोडवा, अगदी बॉलिंग मध्ये गोडवा, अगदी लाजवाब. षट क्रमांक पहिलं हाताळताना रामगिरी बाबा सौंदाणे संघाकडनं. आणि पुन्हा यारकर चेंडू टाकलेला, परंतु ह्या ठिकाणी नक्की एक रन तर पूर्ण होईल. रनाचा श्री गणेशाय होतो ह्या ठिकाणून. युवा वॉरियर्स 11 करणाऱ्या गावाचं बघू स्वतः बालक आमचे गुरु कंदाण्या गावाची शान जितू भांबरे सर. वाह लाजवाब. चेंडू आणि भेटीचा कुठलाही संपर्क आहे आणि ह्या ठिकाणून यष्टीरक्षकाने गलती केली अनुषंगाने 2 रन जातील तुमच्या खात्यामध्ये. आणि ह्या ठिकाणी केली बॉल अगदी जवळ जवळ गाव
कंधाना निकवेल कोण कसं खेळतं या अनुभव मोठा म्हणून मित्रांनो मी वारंवार म्हणतो हा क्रिकेटचा खेळ आहे निकवेल कंधाना अगदी शेजारी बसलेलं गाव सुंदर असे गाव कंधाण्याचे जितू सर आणि गेंदबाजी करणारे आमचे गोड स्वभावाचे मित्र भाऊ वाघ निकवेलची गावाची शान परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो मित्र मित्र ग्राउंडच्या बाहेर खेळतो खेळ असा अनुसंगाने संकेत दिलाय अगदी क्लीन बोल्ड केलंय खरंच भाऊ वाघ यांनी पहिली विकेट मिळवून दिली आपल्या संघाला लाजवाब शिवाजी निकम जाखोड गावाची शान बघू आपल्या संघासाठी आणि मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा ह्या ठिकाणी 2 रन डिक्लेअर असतील अगदी षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपल धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचते समीकरण 1 बाद 5 या अंकावरती म्हणून वारंवार म्हणतो भरत भाऊ यांना अहो तुमच्यात कला आहे तुमच्यात जुनून आहे क्रिकेट जिवंत आहे तोपर्यंत खेळ सोडू नका लाजवाब गोलंदाजी करून पहिलं षटक संपवलं अवघं 1 विकेट देऊन 5 रन दिले लाजवाब गोलंदाजी षटक क्रमांक 2 भरगती पथावरती सामना करतील गणेश पवार ततानी गावाची शान ततानी शेजारी वसलेलं एक धरण किरथळ धरण तिथले हे आमचे मित्र अति किरझळ धरणा शेजारी वसलेलं गाव ततानी गावाची शान गणेश पवार युवा वॉरियर्स संघाकडनं फलंदाजी करत आहेत मोठी आशा तुमच्याकडनं आणि प्रहार केले बॉलला उचलून फेकले बॉल जाईल 6 षटकार च्या रुपयाने फटकार वाह लाजवाब आणि नक्कीच मित्रांनो अति लाखा मोलाची मदत करत आहेत आमचे निकवेलची शान अति गोड स्वभावाचा माणूस लाईव्ह स्कोरिंगचा कारभार सांभाळता मित्रांनो सहकार्य करता असे आमचे मित्र तेजस भाऊ वाघ अभिनंदन मिड विकेट एरियामध्ये मारलेला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच 1 रन पूर्ण दुसरा देखील पूर्ण होईल बघू आपल्या संघाला कालचा दिवस बोगस होता गणेश पवार यांचा काल तर मित्रांनो 1 रन काढता दोन्ही मॅचेस मध्ये माघारी परतवलं होतं परंतु आज दिवस तुमचा चांगला खेळून गवलेला आज रविवारच्या नावाने उगवलेला दिवस येळकोट जय बल्हार खंडेरावाच्या नावाने उगवलेला दिवस आज चांगला दिवस म्हणावा लागेल गणेश पवार यांचा म्हणून मी वारंवार म्हणत असतो प्रत्येकाचा दिवस एक घेऊन उगवतो प्रत्येकाची कुंडली चेंज होत असते आणि बघू ह्या ठिकाणी पुन्हा मी म्हणतो ना तुमचा दिवस चांगला उगवला मोठं जीवदान असेल या जीवदानामधून सावरतील अशी आशा संघाला आणि बघू ह्या ठिकाणी हरण्याचा प्रयत्न होता परंतु षटक क्रमांक 2 चा खेळ संपला धावसंख्या पूर्ण जाऊन पोहोचते समीकरण 1 बाद 15 या अंकावरती आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचा व क्रीडा रसिकांचा आमच्या आयोजकांच्या वतीनं तुमचं अभिनंदन असेल षटक क्रमांक 3 खेळूडे येतील अगदी गोड स्वभावाचे आमचे मित्र क्रिकेट प्रेमी अशी ओळख त्यांची निकवेल गावाची शान भरत भाऊ वाघ सामना करतील शिवा आणि बघू या ठिकाणी हळूहळू चाललंय सीमापार चौकार नक्की 4 धाव जोडले जातील तुमच्या संघामध्ये शिवा निकम जाखोड गावाची शान
फिल्डिंग तैनात. पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता. परंतु या ठिकाणी नक्कीच एक रन असेल. या एक रनाच्या साह्याने धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचते तुमचे समीकरण 1 अंकावरती. मोठ्या संख्येने या ठिकाणी हळूहळू प्रेक्षक दाखल होतात आणि बघू या ठिकाणी अगदी उंचीवर आणि त्या ठिकाणी स्वतः भरत भाऊ असल्यावर डोळे झाकून मित्रांनो जावा लागेल. कॅच जर गेला तर कॅच सोडत नाही अशी खतरनाक व्यक्तिमत्व. निकवेल गावाची शान. अगदी मोठा मासा जसा जाळ्यात अटकतो तशी मोठी विकेट. जाखोड गावाची शान शिवा निकम यांना अगदी तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. अगदी 2 विकेट. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट तंबूच्या आसऱ्याला पाठवली भरत भाऊ वाघ यांनी आणि वैयक्तिक त्यांचा दुसरा षटक घेऊन आले. असं संघाचा तिसरा षटक. दुसरे विकेट देखील तंबूच्या आसऱ्याला पाठवले. फलंदाज होईल गोलंदाजी बरकाबर. अगदी अंशाईच्या दिशेने फटका सजवलेला. परंतु बघू या ठिकाणी 1 रन तर निश्चितच असेल. 1 रनावर संतोष मानावा लागेल. षटक क्रमांक तिसऱ्याचा चेंडू क्रमांक 5 प्रगती पथावरती असेल. सामना करतील गणेश पवार. फलंदाज होईल गोलंदाजी मार्गावरती. चेंडू फडकतांड. अगदी या टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा दाखवली. त्या दिशेचं नाव आहे चौकार. या चौकाच्या छायाने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते. युवा वॉरियर संघाची समीकरण 2 अंकावरती. षटक क्रमांक तिसऱ्याचा चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती. फिल्डिंग तैनात. बॅकफुटला टच केलेला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला. स्ट्राइक टेनिस ठेवली. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते. समीकरण 2 तोपर्यंत मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब सौंदाने तेव्हा भाऊ चेचेक 2025 ही स्पर्धा ज्यांनी हा आपल्या माध्यमामधून आणली मित्रांनो असे आमचे आयोजक गोड स्वभावाचे रमेश भाऊ बर्डे, दीपक भाऊ मोरे, खंडू भाऊ मोरे, काळू भाऊ जवान, बाळा भाऊ पवार, बबलू भाऊ गवळी, जाकीर भाऊ शेख, दिनेश भाऊ मोरे यांच्या माध्यमामधून या चौदाण्या नगरीमध्ये आपल्याला ही स्पर्धा भेटीला आणून दिलेली नक्कीच आयोजकांचं आणि चौदाण्या गावाचं मी खूप मोकळ्या मनापासून आणि या ठिकाणी आभार मानतो. आणि नक्कीच मित्रांनो या स्पर्धेला ज्यांनी पहिलं बक्षीस दिलं मला वेळ भेटेल तसं मी नक्कीच बोलेल मित्रांनो. आणि अपशाच्या दिशेने फटका सजवलेला आणि जातो का शिमाबा 4 पुन्हा जातील तुमच्या खात्यात 4 म्हणजे चौकार. उत्कृष्ट फटका सजवलेला गणेश पवार यांनी या चौकाच्या साह्याने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते. समीकरण 2 या अंकावरती. पुन्हा त्याच दिशेला फटका सजवलेला परंतु पायाच्या साह्याने गोलाला अटकवलं. लाजवाब हाताने पायाने अंगाने आडवा बाबा पण रण वाचवा अशा संकेत देताना आमच्या गोड स्वभावाचे मित्र निकवेलची शान भरत भाऊ वाघ पुन्हा त्याच साईडने आणि तुम्हाला एक चुकी करण्यात भाग पाडलं. गोलंदाजाने चुकीला माफी नाही, जावा लागेल तुम्हाला तंबूच्या आश्रयाला. या अनुषंगाने विकेट क्रमांक 3 अगदी तंबूच्या आश्रयाला जातात. तोपर्यंत मित्रांनो या स्पर्धेला ज्यांनी पहिले बक्षीस दिलंय या सटाण्या तालुक्याचे सगळ्यांचे लाडके आमदार आदरणीय माननीय श्री दिलीप भाऊ मंगळू बोरशे साहेब यांच्याकडनं पहिलं बक्षीस आहे. या स्पर्धेला 41,000 रुपयाचं त्यांचं अभिनंदन करतो. आणि दुसरं बक्षीस दिलेलं आहे ते म्हणजे श्री ज्ञानेश्वर भाऊ देवरे विरगाव
31,000 रुपयाचं नक्की त्यांचं अभिनंदन करतो. आणि तिसरं बक्षीस दिलेलं आहे महात्मा फुले समिती चौदाणे यांच्याकडनं 21,000 रुपयाचं नक्की त्यांचं देखील अभिनंदन. आणि चौथं बक्षीस आहे श्री अनिल भाऊ निंबा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून 15,000 रुपयाचं नक्कीच अभिनंदन असेल. आणि बघू न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल निखिल गावाची शान आमचे एकदम जवळचे मित्र गोड स्वभावाचा माणूस तो देखील मित्रांनो बंटी भाऊ या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी अडवा पट्टा मारण्याचा प्रयत्न. आणि पुन्हा ह्या ठिकाणी या स्पर्धेला लाखा मुलाची मदत लागलेली सरपंच सौ विमलबाई बाळू मोरे चौदाणे यांच्याकडून 15,000 रुपयाचं बक्षीस त्यांनी देखील दिले. ताईचं देखील अभिनंदन. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू केवळ एक रन पूर्ण होईल. आणि बघू आपल्या संघासाठी फलंदाज होईल गोलंदाजी बरकावरती. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू परंतु ह्या ठिकाणी नक्कीच निश्चितच गोलंदाजी बरकावरती गणेश पवार. बघू आपल्या संघाला कोणता फटका सजवता मारण्याचा प्रयत्न अगदी ऑफचा चेंडू होता. लेगला ओढून मारण्याचा प्रयत्न होता गणेश पवार यांचा परंतु पुरेसा चेंडू बॅटीवर आला नाही. या अनुषंगाने नक्कीच तुम्हाला थांबावा लागेल. अगदी लालीपाप चेंडू बॅट फिरकावली आणि चेंडू जाईल शिवाबार चौकार. उत्कृष्ट फटका सजवलेला अगदी पॉइंट कव्हर एरियाच्या क्षेत्र रक्षकाच्या अगदी डोक्यावर येतील तुम्हाला चार रनाच्या छायानं धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचते समीकरण 3 बाद 37 अंकावरती. पुन्हा मारण्याचा प्रयत्न परंतु पंडित यांनी हलक्या हाताने टाकलेला चेंडू अगदी बुमरा करून ठेवलं गणेश पवार यांना डॉट. बॅकफुटला टच केलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्र रक्षक तैनात. एकच रनावर संतोष मारावा लागेल. बघू आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न. बघू आपल्या संघासाठी षटकार मारण्याचा प्रयत्न. बंटी हलक्या हाताने बघून खेळताना या ठिकाणी निखिल गावाची शान आमचे मित्र बंटी हो या ठिकाणी षटक क्रमांक 5व्याचा चेंडू क्रमांक लास्ट 6वा आडव्या हाताने मारण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी षटक क्रमांक 5 खेळ सफल आहे. समीकरण आहे तुमचं 3 बाद 39 अंकावरती. तोपर्यंत नक्कीच मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब सौदाने तेव्हा भविष्याचे 2025 पर्व पहिलं. या स्पर्धेला लांबून आमचे खेळाडू सहभागी होऊन अगदी या स्पर्धेचे मान वाढवलं त्या निमित्तानं आमच्या आयोजकांच्या कडनं तुमचं अभिनंदन. आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्र रक्षक तैनात उत्कृष्ट क्षेत्र रक्षक भरावा लागेल पंडित यांच्यातर्फे. षटक क्रमांक 6 भरत पवार उत्कृष्ट गेंदबाजी हाताळताना रामगिरी बाबा 11 वर्सेस जीवा वॉरियर्स अशी लढत. फलंदाजीला जीवा वॉरियर्स
आणि बघू या ठिकाणी कव्हर पॉइंट एरियाच्या अगदी गॅप मधून चेंडू जाईल सीमा पार. चौकार बाळा भाऊ, जर चौकार गेला तर हा हात हलवत झाला, जेणेकरून मला देखील समजेल आणि बघणाऱ्याला देखील मित्रांनो चांगलं वाटेल. षटक क्रमांक 6 मारण्याचा प्रयत्न, परंतु बघू ह्या ठिकाणी बॉल क्रमांक 5 पुन्हा उचलून फेकलाय त्या दिशेने आणि सुलवण डिलिव्हरी होती इंटू द गॅप. पुन्हा 4 धावा. उत्कृष्ट फटका मारलेला आणि बघू ह्या ठिकाणी पुन्हा जातील तुमच्या खात्यामध्ये युवा वॉरियर संघाच्या खात्यात 4. या 4 रनाच्या साह्याने धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचते. समीकरण 3 बाद 47 अंकावरती. षटक क्रमांक 6 लास्ट चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी मेड विकेट एरियामध्ये भरत भाऊ वाघ आणि नक्कीच या ठिकाणी मित्रांनो पळत गेले, परंतु संतुलन बिघडलं या अनुषंगाने. अगदी सीमा पार टच केलंय चेंडूने. अनुषंगाने 4. षटक क्रमांक 6 खेळ संपलाय. समीकरण 3 बाद 51. 3 बाद 51 51. बघू आपल्या संघासाठी षटक क्रमांक 7 कोण घेऊन येत येते. तोपर्यंत मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवा भाऊ जग 2025 पर्व पहिला आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं, आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि समजाण्या कमिटीच्या माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन असेल. ज्या ठिकाणी ज्या ग्राउंड वरती क्रिकेट चाहते मोठ्या संख्येने असतील, तेवढीच मित्रांनो आपली शोभा वाढवणारा सीन असतो. ज्या ठिकाणी क्रिकेट चाहते असतील त्या ठिकाणी क्लबला असेल. वाह, तुमच्या विना शोभा असो कुठे ह्या स्पर्धेची. म्हणून वारंवार मी क्रिकेट चाहत्यांचं मी अभिनंदन करत राहतो. बंटी भाऊ दोघ आमचे मित्र निखेल गावाचे. एक गोलंदाजी करतो भरत भाऊ वाघ, फलंदाजी करत आहेत बंटी भाऊ. आणि बघू चेंडूला उचललाय. चेंडू आम्हाला सन्मान करायला येतोय की काय. आणि नक्कीच या ठिकाणी चान्स होता तुम्हाला, परंतु हाताला लागला चेंडू आणि षटकार. आणि या ठिकाणी नक्की 6. चेंडू आम्हाला सन्मान करायला आला, परंतु मित्रांनो कोशिश भरपूर केले. उंचीवर चेंडू होता, परंतु मित्रांनो होत याच. हा क्रिकेटचा खेळ आहे. हाताचा आणि चेंडूचं संतुलन बिघडलं या अनुषंगाने खेळ ड्रॉप झालाय. तरी बी कोशिश केली भरपूर. अनुषंगाने फलंदाज तयार. आणि बघू या ठिकाणी मेड ऑफच्या दिशेला जागा खाली आणि दुसरा रन देखील पूर्ण होईल. तेच आमचे मित्र जो वॉरियर संघाचे मालक आमचे गुरु जितू भाऊ जितू फांबरे सर, गंधाण्या गावाची शान, अगदी शांत स्वभावाचा माणूस. आणि अगदी मेड ऑनच्या दिशेला अगदी सजवताना फटका, चेंडू जाईल सीमापार चौकार. या चौकाच्या छायाने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमचे समीकरण 3 बाद 65 या अंकावरती. आणि त्या दिशेने मेडांच्या दिशेला फटका सजवलेला आणि जागा अगदी पक्की केलेली आहे. मी म्हणतो ना गणेश भाऊ
तुमचा आज दिवस चांगला उगवलेला आहे. प्रत्येकाचा दिवस एक चांगला घेऊन उगवतो. अवधी एक रणापासून तुम्ही वंचित आहात 50 ला. आणि बघू या ठिकाणी अगदी 50 देखील पूर्ण केलेले आहे. अगदी 27 चेंडू मध्ये 50 केलेले आहे. त्यांचं अभिनंदन केल्या पाहिजे. नक्कीच लाजवाब खेळी करून षटक क्रमांक 7 चा खेळ संपूर्ण. समीकरण 3 बाद 70 रन जोडून दिले शेवंटे. बघू ह्या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो उत्कृष्ट अशी खेळी करून आपल्या संघाला वैयक्तिक 27 चेंडू मध्ये 50 रन ठोकून आपल्या संघाची धावसंख्या पोहोचवली. गणेश पवार यांनी 3 बाद 70 या अंकावरती षटक क्रमांक 8 व प्रगती पथावरती असं. षटक क्रमांक 8 घेऊन आले राहुल पवार. आणि बघू अवच्या दिशेने अगदी कॅपीमध्ये खेळून काढलेला चेंडू. आणि बघू या ठिकाणी किती रन मिळतील. ओके 2 रन. लाजवाब मी म्हणतो ना मित्रांनो आज गणेश पवार यांचा चांगली कुंडली आहे असं म्हणावं लागेल. चांगला दिवस घेऊन उगवला तुमच्यासाठी. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावरती. पुन्हा त्याच साईडला मारलेला तुम्हाला अगदी जीवदान मिळालंय. आणि बघू या ठिकाणी रन नव्हता त्या ठिकाणी तुम्ही थ्रो मारून 1 रन दिलाय तुम्ही. काही गरज नसताना. परंतु मित्रांनो हिट बॅटबॉल गणेश पवार. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावरती. आणि मारलेला चेंडू. आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षक उत्कृष्ट अगदी चेंडूला उचलला फेकला इष्ट रक्षकाच्या दिशेनं. इष्ट रक्षक करत काम निभावत आहेत करत आहेत. भरत भाऊ वाघ निकवेल गावाची शान. अगदी गोड स्वभावाचा माणूस. प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी बेटीने थोडा गडा घेतला. त्या अनुषंगाने 1 रन पूर्ण होईल. हे 1 रन बट्टी होच्या खात्यात जाईल पण संघाच्या खात्यात देखील जाईल. आणि बघू या ठिकाणी आणि बघू या ठिकाणी 2 रन अंपायर यांनी करार. आणि बघू या ठिकाणी मेड ऑफच्या दिशेला अगदी कव्हर पॉइंट मध्ये पंडित त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करताना चेंडूला उचललं फेकलं बॉलरच्या दिशेने. तोपर्यंत निश्चितच 1 रन जाईल. षटक क्रमांक 8 चा खेळ संपलाय. धावसंख्या पूर्णावर जाईल. तुमचं समीकरण 3 बाद 79 या अंकावरती 79 79. बघू ह्या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो दोन्ही जोडी अगदी शीट झालेले आहे. जेव्हा ऑडियर संघाकडनं श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब तेव्हा भविष्य जग 2025 79 3 बाद 79. षटक क्रमांक 8 चा खेळ संपलाय. 9वा षटक. श्री राकेश आबा मोरे
स्वतः या ठिकाणी संघ मालक या ठिकाणी षटक क्रमांक 9 घेऊन आले आपल्या संघासाठी नक्कीच विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल आणि बघू ह्या ठिकाणी मॅडमच्या दिशेला जागा खाली बॉल जाईल सीमा पार चौकार थँक्यू डीजे आणि उंचीवर मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी बॉल जाईल आता नाही आवरायचा भाऊ हा काय सांगायचा भाऊला आणि बघा हा फटका थँक्यू डीजे गोलंदाज होईल गोलंदाजी बरकावर आणि बघू ह्या ठिकाणी वाह या चौकाच्या साह्याने धावसंख्या बुरडावर जाईल 101 101 रन जोडले खतरनाक आणि बघू ह्या ठिकाणी अगदी मित्रांनो षटक क्रमांक 9 खेळ संपलाय धावसंख्या बुरडावर आहे समीकरण 3 बाद 103 103 अशी रन आणि गणेश पवार यांनी मित्रांनो 38 चेंडू मध्ये 82 रनाची खेळी करून या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी उपस्थित आहेत अगदी 38 चेंडू मध्ये 82 रन काढले शेवटचे 6 चेंडू शिल्लक जुना चेंडू द्यायचा आहे नक्कीच मित्रांनो तसं बघायला गेलं तर रामगिरी बाबा 11 संघामध्ये 2 प्लेयर कमी आहेत या संघाने जेव्हा वॉरियर संघाचा स्कोर पोचलाय 103 103 रनापर्यंत मजल मारली आणि नक्कीच मित्रांनो या ठिकाणी या स्पर्धेला आलेल्या सर्व क्रिकेट चाहत्यांचं या 14 नगरीमध्ये हृदय स्वागत 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 षटक क्रमांक 10 म्हणजे 6 चेंडू शिल्लक असतील आणि बघू या ठिकाणी मित्रांनो दोन्ही खतरनाक फलंदाजांसाठी बाहेर मांडले जातात
खूप टप्प्याचा चेंडू होता, परंतु या ठिकाणी अगदी उंचीवर गेला टप्पा आणि पुन्हा सीमा. या ठिकाणी अगदी शरीराला भेद घेणारा चेंडू. आणि बघूया मिड विकेट एरियामध्ये, परंतु अगदी आणि बघू या ठिकाणी उद्या खूप टप्प्याचा चेंडू होता, अगदी निर्धाव चेंडू असेल. 1-1-1 +3 म्हणजे 111 रन, 3 विकेट. आणि बघू या ठिकाणी रणाचा तर डोंगर रचून दिला जीवा वॉरियर संघाने. रामगिरी बाबा 11 चौदाण्या संघात समोर अगदी रणाचा पाऊस. आणि पुन्हा बघू अगदी पॉइंट एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, 2 रन तर निश्चितच होतील. आणि बघू या ठिकाणी षटक क्रमांक 10 म्हणजेच इव्हिनिंग संपलेले आहे. समीकरण 3 बाद 113 114 रनावर रनाचा पाठला करायचा आहे तुम्हाला. कमांड डीजे.
हॅलो हॅलो जो अवारीर संघाने रामगिरी बाबा 11 चौदाण्या संघाला 113 रन काढून 114 रनाचं आव्हान दिलंय. आणि नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती नक्की मित्रांनो अगदी स्पर्धेचा हा दिवस 7वा परंतु मित्रांनो पावसा अभावी दिवस वाढलेले या ठिकाणी श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौदाने देवा भाऊचे जग 2025 पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन. आणि नक्कीच प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी पॉइंट एरियामध्ये कव्हर पॉइंट एरियामध्ये शेल्टी पूर्ण अगदी या ठिकाणी अगदी गुण स्वभावाचा माणूस मित्रांनो भरत भाऊ वाघ अगदी क्रिकेट प्रेमी परंतु या ठिकाणी अगदी शेल बाद होऊन अगदी माघारी परतवताना त्यांची जागा फिरण्यासाठी कप्तान आणि रामगिरी बाबा 11 चौदाने संघाचे मालक अभाऊ मोरे स्वतः त्या ठिकाणी राकेश भाऊ मोरे हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू बघू टार्गेट तर लय मोठा आहे तुमच्या समोर.
हॅलो बघू ह्या ठिकाणी 114 रनाचा पाठला करताना नक्कीच एक विकेट अगदी तंबूच्या आसऱ्याला. विकेट क्रमांक 1 चं पथन 19 रन जोडले तुमच्या संघासाठी. आणि बघू ह्या ठिकाणी मेडॉनच्या दिशेला फटका सजवलेला. चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत निश्चितच एक रन. बघू ह्या ठिकाणून नक्कीच मित्रांनो टार्गेट अगदी रनांचा पाऊस पाडून रनांचा डोंगर रचून तेव्हा वॉरियर संघाने तुम्हाला 113 रन काढून 114 रनाचं टार्गेट दिलंय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते. समीकरण 1 बाद 24 या अंकावरती. नक्कीच मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवा चषक 2025 पर्व पहिलं. नक्की या स्पर्धेला ज्यांनी हे खेळाडू म्हणून हजेरी लावली पहिल्या दिवसापासून त्यांचं अभिनंदन. आणि प्रेक्षक म्हणून लांबून आलेले या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी कोणी धक्क्यावर बसले तर कोणी कुठं बसले तर सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. चारी दिशेला बघितलं तर आनंदबाई वातावरण. गावाचं नाव आहे चौदाने तालुका सटाणा. आणि पुन्हा सजवलेला फटका कव्हर एरियामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. संघाने 1 रनावर संतोष मानावा लागेल. षटक क्रमांक 4 हाताळताना जितू भाबरे सर युवा वॉरियर संघाचे बालक. अगदी व्यापला टच करण्याचा प्रयत्न परंतु नक्कीच मित्रांनो षटक क्रमांक 4 हाताळताना अगदी यॉर्कर चेंडू टाकलेला. चेंडू आणि भेटीचा कुठलाही संपर्क नाही या अनुषंगाने चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपान. षटक क्रमांक 30 चौथा चेंडू प्रगती पथावरती. फुटला टच केलेला चेंडूला उचलला फेकला इष्टी रक्षकाच्या दिशेनं. नक्कीच एक रन निश्चितच पूर्ण असेल. बघू आपल्या संघासाठी नक्कीच उत्कृष्ट खेळावा लागेल. तुमच्या समोर अगदी मोठा स्कोर आहे जो वॉरियर संघाने उभं केलेलं. 114 रनाचा पाठला सुरू. आणि बघू एक रन तर निश्चितच पूर्ण आणि दुसरा रनाचा परंतु दुसऱ्या रनापासून थांबावा लागलं तुम्हाला. या अनुषंगाने 1 रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक 4चा चेंडू क्रमांक लास्ट सामना करतील फलंदाज. आणि बघू ह्या ठिकाणी मेड ऑफच्या दिशेला गणेश पवार. तथानी गावाची शान अगदी उत्कृष्ट फलंदाजी करून आपल्या संघाचं स्कोर अगदी डोंगरासारखं उभं करून दिलंय गणेश पवार यांनी. षटक क्रमांक 5 बघू कोण खेळून येतंय. विकेट क्रमांक 2 चं पथन अगदी तंबूच्या आसऱ्याला.
114 रनाचा पाठला करताना ह्या ठिकाणी बघू ह्या ठिकाणी श्री राजूभाऊ शेवाळे यांचं आगमन झालंय. नक्कीच आमच्या आयोजकांच्या वतीनं तुमचं अभिनंदन असेल भाऊ. नक्कीच ह्या ठिकाणी बघायला गेलं तर टार्गेट मोठा आहे तुमच्या समोर, परंतु इथे म्हण आहे मित्रांनो, कोशिश करणे वाले की कभी हार नाही होती. परंतु वेळेचं काळ सांगेल कोण जिंकेल त्याचा भरोसा नाही. राहुल आणि बघू पॉइंट एरियामध्ये चेंडूला ढकलून दिलाय. चेंडू जाईल सीमा पार चौकार. या चौकाच्या छायानं धावसंख्या बुरडावर जाईल तुमचे समीकरण 2/31 अंकावरती. हर्षवर्धन 11 सावरगाव वर्षेस जय बजरंग बुद्धाट्याची लढत होईल. चारी दिशेला बघितलं तर आनंदबाई वातावरण. गावाचं नाव आहे चमदाने. फलंदाज साज होईल गोलंदाजी बरकावरती. औषधच्या दिशेने सजवलेला फटका अति गॅपी मध्ये बॉल जाईल सीमा चौकार. त्या चौकाच्या छायानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमचं समीकरण 2/35 अंकावरती. चेंडू क्रमांक लास्ट षट क्रमांक 5व्याचा चेंडू क्रमांक लास्ट 6वा आणि पुन्हा त्या ठिकाणी 2 रन तर डिक्लेअर असतील. या 2 रनाच्या साहाय्यानं षट क्रमांक 5 चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते समीकरण 2/37 अंकावरती. षट क्रमांक 6वा प्रगती पथावरती घेऊन आले युवा वॉरियर संघाचे बालक जितू भांबरे सर. बघू आपल्या संघासाठी नक्कीच चांगले संकेत देतील. बॅकफुटला टच केलेला चेंडू केवळ 1 रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. 1 करून चालणार नाही. तुमच्या समोर अगदी डोंगर रचून दिलेला आहे. या अनुषंगाने अगदी बॉलावर तुटायचं आहे, आक्रमण करायचं आहे. चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही, निर्धाव. तसेच आमचे मित्र सभाभाऊ वाघ अभिनंदन. आणि नक्कीच आमचे सावकार भाऊ मिलिटरी मॅन या ठिकाणून जाताना नक्कीच अभिनंदन. बघायला गेलं तर मित्रांनो टार्गेट मोठा आहे तुमच्या समोर. 114 रनाचा पाठला सुरू आणि बघू या ठिकाणी उंचीवर गेलेला चेंडू आणि नक्की 1च रन असेल. दोन बाद 39 आणि अगदी अडवे बॅटीने फटका मारलेला, परंतु नक्कीच निश्चितच या ठिकाणी 2 रन डिक्लेअर असतील.
फलंदाज सज होईल गोलंदाजी बरकावरती मारलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी षटक क्रमांक 6 खेळ संपला धावसंख्या बुरडावर आहे समीकरण 2 बाद 43 या अंकावरती 43 43 24 चेंडू मध्ये 71 रनाची आवश्यकता 24 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे 4 षटक शिल्लक आहेत 71 रन बनवायचे आहेत नक्कीच या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं हॅलो नक्कीच कॅच ड्रॉप औषधाच्या दिशेने फटका सजवलेला परंतु या ठिकाणी नक्कीच कॅच ड्रॉप झालेला आहे अगदी मिड ऑनच्या दिशेला फटका सजवलेला परंतु नक्कीच एकच रनावर संतोष पाडावा लागेल फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावरती चारी दिशेला बघितलं तो आनंदमय वातावरण आणि बघू हा बॉल आम्हाला सन्मान करायला येतोय चेंडू जाईल सीमा पार षटकार या षटकारच्या सहाय्याने धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचेल तुमचं समीकरण पन्नास अंकावरती 2 बाज 50 अंकी मित्रांनो 21 चेंडू आहेत 64 रन करायचे आहेत टार्गेट मोठा आहे तुमच्या समोर लाजवाब अगदी 15-16 वर्षाचा आमचा मित्र या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी हाताळताना आणि बघू लेफ्ट हँडने गोलंदाजी करताना या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी भरावी लागेल फलंदाज सज होईल गोलंदाजी बरकावरती फिल्डिंग तैनात आणि बघू या ठिकाणी बॅक फुटला टच केलेला चेंडू आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने थ्रो केलेला आणि येवा लागेल तुम्हाला भारी लाजवाब फिल्डिंग म्हणावी लागेल विकेट क्रमांक 3 पतन अगदी तंबूच्या आश्रयाला येताना 2 बाद 50 सुमारे 3 बाद 50 षटक क्रमांक 7 खेळ संपलाय षटक क्रमांक 8 व प्रगती पथावरती आहे 18 चेंडू मध्ये 64 रनाची 64 रन करायचे आहे तुम्हाला तोपर्यंत मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौदाने तेव्हा चषक 2025 पर्व पहिलं या स्पर्धेचे आयोजन नक्कीच मित्रांनो सगळ्यांचं अभिनंदन पंचांचा निर्णय व्हाईट ज्या ठिकाणी व्हाईट जाईल त्या ठिकाणी चिंठू देखील वाढेल आणि रन जाईल तुमच्या खात्यातून समोरच्या संघाच्या खात्यामध्ये षटक क्रमांक 8 व जितू भाऊ फंबरे सर आणि बघू चेंडूला उचललाय आणि हवाई मार्ग दाखवलाय बॉलाला 6
अगदी चेंडूला उचलून फेकलाय. हाईट भरपूर होते. अगदी हवाई हल्ला चढवला आणि जोडून दिले आपल्या संघाला 6 रन जातील तुमच्या खात्यामध्ये. आणि बघू या ठिकाणी स्वतः जितो भांबरे सर. आता चुकीला माफी नाही. जितो भांबरे सर यांनी तुम्हाला एक चुकी करण्याचा भाग पाडलं. बॉल वेगळ्या दिशेने टाकलं आणि तुम्हाला अगदी चुकी करण्याचा भाग पाडलं आणि जावा लागेल माघारी तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक अगदी 4चा पथार अगदी तंबूच्या आश्रयाला. समीकरण 4 बाद 57 अंकावरती. या ठिकाणून बघितलं तर मित्रांनो रामगिरी बाबा 11 चौदाण्या संघाला भरपूर मोठं टार्गेट आहे. 16 चेंडू मध्ये 57 रन करायचे आहे. आणि बघू ह्या ठिकाणी मेड विकेट एरियामध्ये शिवाभाऊ निकम जाखोडची शाळ या ठिकाणी फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो. ते देखील क्रिकेट प्रेमी आहे. कुठं पण क्रिकेट असू द्या त्या ठिकाणी हजेरी लावल्या नाही पाहिजे. आपल्या गावाचं नाव रोशन करत कोणी पण प्लेयर असो असे आमचे मित्र जाखोड गावाची शान शिवाभाऊ निकम. आणि बघू या ठिकाणी क्लीन बॉल षटक क्रमांक 8 अति विकेट क्रमांक 2 पथन या षटकामध्ये जितो भांबरे सर यांनी अगदी पहिलीची दिशा दाखवलेली आहे. तोपर्यंत आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रक्षकांचं आमच्या चौदाण्या नगरीमध्ये हर्ष स्वागत स्वागत स्वागत. नक्कीच मित्रांनो युट्यूब लाईव्ह अशी स्पर्धा चौदाण्या नगरीमध्ये आयोजकांनी आपल्याला भेटीला आणलेली देवाभाऊ शेषेक रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवाभाऊ शेषक या नावाने भेटीला आणलेली ही प्रीमियर लीग स्पर्धा सगळ्या आयोजकांचं अभिनंदन करावं लागेल. रमेश भाऊ बर्डे, दीपक भाऊ मोरे, खंडू भाऊ मोरे, काळू भाऊ चव्हाण, बाळा भाऊ पवार, बबलू भाऊ गवळी सगळ्यांचं अभिनंदन. बघायला गेलं तर मित्रांनो मोठी मेहनत घेऊन या ठिकाणी बॅनर लावले. चारी दिशेला झेंडे झळकताना गोड असं ठिकाण. हे ठिकाणाचं नाव आहे चौदाण्या तालुका सटाणा. षटक क्रमांक 8 खेळ संपलाय. धावसंख्या पूर्णावर जाऊन पोहोचते. समीकरण 5 बाद 59 अंकावरती. एकोणसाठ 8 5 बाद. षटक क्रमांक 8 खेळ संपलाय. 5 बाद 59. 12-55. 12 चेंडू मध्ये 55 रनाची आवश्यकता. जर तुम्हाला 55 रन पूर्ण करायचे असतील तर रिंकू सिंग सारखं खेळ करावा. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी बघायला गेलं तर तुमची वाट अवघड झालेली आहे. चेंडू 12 रन 55. षटक क्रमांक 9 घेऊन आले. आणि टॉस का बॉस या ठिकाणी टॉस घेताना म्हणजे दीपक भाऊ राजू काका मोरे तसेच तेजस भाऊ वाघ, सोनू भाऊ वाघ सगळ्यांचं अभिनंदन.
माझे पूर्व क्रिकेटर राजू काका बोरे नक्कीच त्यांचं या ठिकाणी स्वगमन झाले त्यांचं नक्कीच आयोजकांच्या वतीनं माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन आहे. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्गावरती आणि गणेश पवार थोडी मोठी खेळी करून गेले त्याच्यामुळेच एवढा मोठा स्कोर एवढा मोठा डोंगर रचून दिलाय जो संघाने. बघायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणून विजयाची हवा फिरले जो वॉरियर्स 11 संघाच्या दिशेनं अगदी आनंदाच्या लाटा बसरू लागल्या. दोन्ही भलाडे संघ होते परंतु मित्रांनो रामगिरी बाबा 11 चौदाण्याच्या संघामध्ये अवघे 9 खेळाडू होते. जर 2 राहिले असते तर 114 रन थोडेफार कमी राहिले असते अशी अपेक्षा करत होते. परंतु मित्रांनो वेळेचं काळच या ठिकाणी सांगून जातो. असा खेळ या जगामध्ये भरपूर असे खेळ आहेत पण नसून नसामध्ये भरणारा खेळ नसून नसामध्ये भरणारा खेळ असेल तर तो म्हणजेच मित्रांनो क्रिकेट. षटक क्रमांक 9 संपला. कमांड डीजे कमांड डीजे डीजे ला प्रॉब्लेम आला. नक्कीच बघायला गेलं तर षटक क्रमांक 10 आणि नो 3 हिट. ओके 3 हिट असेल. बघू पंडित म्हणजे भिलदर गावाची शान मित्रांनो. वाघाबा बिरवेयर लीग मध्ये आमची ओळख झालेली असे आमचे मित्र पंडित आमदार काका कुठे असतील त्यांनी कमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. तुमच्याकडे चावी आहे 2 व्हीलरची दिली यायची आहे. तकेश या ठिकाणी 2 रन असतील पूर्ण. तकेश या स्मृतीला ज्यांनी पहिलं बक्षीस दिले मित्रांनो सटाणा तालुक्याचे आमदार आदरणीय श्री माननीय दिलीप भाऊ मंगळू बोरशे साहेब यांनी 41,000 रुपयाचं पहिलं बक्षीस दिलंय. नक्कीच अभिनंदन करतो त्यांचं. दुसरं बक्षीस दिलेलं आहे श्री ज्ञानेश्वर हो देवरे वीरगाव यांच्याकडनं 31,000 रुपयाचं त्यांचं देखील अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी 2 रन असतील. आणि तिसरं बक्षीस दिलेलं आहे या स्पर्धेसाठी महात्मा फुले समिती सौंदाणे यांच्याकडनं 31,000 रुपयाचं त्यांचं देखील अभिनंदन. आणि 4थं बक्षीस दिलेलं आहे या स्पर्धेला श्री अनिल भाऊ निंबा पाटील माजी जिपस सदस्य यांच्याकडून 15,000 रुपयाचं नक्कीच अभिनंदन असेल. तसेच पुन्हा 15,000 रुपये दिलेले आहेत सरपंच सौ विमेलबाई बाळू भोरे सौंदाणे यांच्याकडनं 15,000 रुपयाचं पारितोषिक दिले. नक्कीच अभिनंदन. आणि अंबिका नर्स सौंदाणे कुणाल भाऊ काकुळते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिल्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन करतो.